नमस्कार, सीमा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गुढीपाडवा स्पेशल थाली. चला तर बघूया. चिकनसाठी मी अर्धा किलो दही घेतला आहे. ह्या कपड्यामध्ये मी 2 तास बांधून ठेवलं होतं. त्याचं सर्व पाणी निघून गेलं आणि एका वाटीमध्ये याला मोजून घेतलं आहे. याच वाटीने आपल्याला साखर देखील घ्यायची आहे. त्या दहीला आपण चाळणीतून मॅश करून घेऊया. दही सर्व चाळणीतून मी काढून घेतलं आहे. एकदम मुलायम असं दही झालं आहे. आता पुढे बघूया. ज्या वाटीने दही मोजून घेतलं त्याच वाटीने साखर देखील घेते. अर्धी वाटी साखर आहे आणि 2 विलायची आहे आणि थोडंसं जायफळ आहे. याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. याची पिठी साखर आपण तयार करून घेऊया. त्यामध्ये आपल्याला केसरच्या काड्या आहेत त्या टाकून घेऊया आणि ही पिठी साखर मी तयार केली ती देखील याच्यामध्ये मिक्स करूया. आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. साखरेचं प्रमाण आपल्यावरती आहे, कमी जास्त करू शकता. सर्व साखर टाकून घेतली. पुन्हा एकदा चांगल्याला मिक्स करते. यामध्ये थोडेसे बदामाचे काप आणि थोडीशी अजून वेलचीची पावडर हलकीशी घेते. आता याला मिक्स करूया. आपलं श्रीखंड, केसर श्रीखंड आपलं तयार आहे. आता मी याला फ्रीजमध्ये ठेवते. कुकरमध्ये मी 2 पळी तेल घेतलं आहे. त्यानंतर तेजपत्ता, थोडेसे जिरे, कढीपत्ता, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, याला आपण परतून घेऊया. हे थोडंसं हिरवं वाटण आहे. सुकं खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे देखील आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. याला परतून घेऊया. कांदा आणि हिरवं वाटण आपलं परतून झालं आहे. आता मी 1 टमाटर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला आहे, तो याच्यामध्ये टाकून घेते. याला आपण चांगलं परतून घेऊया. आता ही पावडर मसाले आहेत. हा घरचा मसाला आहे, धना पावडर, हा छोले मसाला आणि हळद हे देखील आपण याच्यामध्ये परतून घेऊया. मसाला चांगला परतल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये आता छोले घ्यायचे आहे. तुम्ही 1 वाटी छोले घेतले आहे. त्याला आपण चांगला परतायचं आहे. छोले मी याच्यामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतले आहे. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकूया. याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून चांगलं मिक्स केलं आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर मी याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकलं आहे. थोडंसं अजून पाणी टाकते आणि आता आपल्याला याला कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. छोले तयार झाले आहे. कुर्मा भाजीसाठी वाटण तयार करून घेते. त्यासाठी मी 1 टमाटर घेतला आहे, कोथिंबीरच्या कांड्या घेतल्या आहेत, 4 काजू घेतलेत, थोडंसं अद्रक घेतलं आणि भाजलेलं खोबरं घेतलं आहे 2 चमचे.
त्याचं वाटण करून घेऊया. वाटण मी वाटून घेतलं आहे. भाजीच्या फोडणीसाठी मी कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि फोडणीसाठी मी जिरे, तेजपत्ता, 1 लवंग आणि 1 दालचिनी आणि 1 चक्रीफूल घेतलं आहे. ते पण तेलामध्ये टाकून घेऊया. ते चांगले तडतडले ना, त्यानंतर आपल्याला अर्धा कांदा बारीक चिरलेला घ्यायचा आहे. कांदा आपला चांगला परतून झाला आहे. यामध्ये आता आपल्याला वाटलेलं वाटण देखील याच्यामध्ये टाकून घेऊया. आपल्याला चांगलं याला परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद घेतली, 1 चमचा छोटा चम्मच आहे तो भरून मी गरम मसाला घेतला आहे, 1 चमचा मी घरचा मसाला घेतला आहे. याला आता चांगलं परतून घेऊया. मिरची पावडर देखील याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता, घरचा मसाला नसेल तर. त्याला चांगलं परतून घेतलं आहे. थोडंसं पाणी टाकते. मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण मसाला वाटला त्यामध्ये मिक्स करून पाणी टाकायचं आहे. 2 मिनटं आपल्याला परत त्याला परतून घ्यायचं आहे. परतून झाला आहे. आता मी भाज्या टाकते याच्यामध्ये. आता एक अर्धी वाटी मी वाटाणा टाकला आहे, अर्धी वाटी फरसबी, अर्धी वाटी फ्लावर. त्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी 1 बटाटा देखील घेतला आहे. त्याला परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला भाजी शिजायला पाणी घ्यायचं आहे. तर मी 1 वाटी पाणी याच्यामध्ये भाजी शिजायला घेतलं आहे. तर चवीपुरतं मी मीठ पण टाकून घेतलं आहे. आता याला झाकण ठेवून आपण 10 मिनटं भाजी शिजवून घेऊया. भाजी शिजेपर्यंत पुरीचं पीठ मळून घेऊया. गव्हाचं पीठ मी 2 वाट्या घेतलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेते आणि हा बारीक रवा आहे, हा पण आपल्याला 2 चमचे घ्यायचा आहे. हे बेसन आहे, तो पण मी 1 चम्मच घेतला आहे. याला चांगलं मिक्स करून आता थोडं थोडं पाणी याच्यामध्ये घालून आपल्याला घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. मग घट्टसर असं पीठ मळून घेतलं मी. हलकासा तेलाचा हात लावून घेतला. आता याला झाकून आपण 10 मिनटं याला साईडला ठेवूया. भाजी बघूया. भाजी आपली तयार आहे. आता यावरती थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं. कुर्मा भाजी आपली तयार आहे. आता बटाट्याची भाजी बनवते. त्यासाठी मी थोडीशी राई, जिरा, थोडीशी हिंग, थोडासा कांदा, कढीपत्ता, मिरची, अद्रक आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे वाटलेलं थोडंसं वाटण याला परतून घेते. त्यानंतर मीठ, थोडीशी हळद, याला चांगलं मिक्स करूया आणि यामध्ये उकडलेला बटाटा याला चांगलं मिक्स करूया आणि याला 5 मिनिटं झाकून ठेवूया. 5 मिनिटानंतर आपली भाजी पण तयार आहे. त्याला मिक्स करूया चांगलं. यावर थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं. आपली भाजी, बटाट्याची भाजी तयार आहे. मसाले भात मी बनवून घेत आहे. त्यासाठी जिरा, राई, 1 दालचिनीचा तुकडा आणि एक इलायची, तेजपत्ता, कढीपत्ता,
आणि हा मिरचीचा ठेचा, मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, थोडीशी हिंग, त्याला आता परतून घेतो. यामध्ये 4 काजू देखील टाकून घेते, त्याला आपण परतून घेऊया. याच्यामध्ये मी कापलेले तेंडे घेतले आणि थोडासा कांदा घेतला. याला चांगलं परतून घेऊया. चांगली परतून घेतली. त्याचबरोबर 1 वाटी मी या धुतलेले तांदूळ ते मी 10 मिनटं भिजत ठेवले होते, त्याला चांगलं परतून घेऊया. बरोबर मी थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद, याला पण चांगलं परतून घेऊया. आपल्याला गरम पाणी परतून घ्यायचे आहे. जेवढे तांदूळ त्याच्या दुपटीने पाणी आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे. 1 वाटी तांदूळ घेतले होते मी, 2 वाट्या पाणी घेतलं. आता याला चांगली भात शिजवून घेऊया. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ मिक्स करून मसाले भात शिजवून घेऊया. भाताचं पाणी आटलं आहे. थोडंसं मी बटर टाकून घेते, याला मिक्स करते. थोडीशी कोथिंबीर, याला चांगलं मिक्स करून आपण याला झाकण ठेवून 5-6 मिनटं याला वाफ काढून घेऊया. बटरऐवजी तुम्ही घी पण टाकू शकता. मसाले भात पण आपला तयार आहे. त्यावर आता थोडीशी कोथिंबीर, थोडंसं ओलं खोबरं आणि यावरती घी किंवा बटर असं थोडंसं टाकून घ्यायचं. चला, आपला मसाला भात पण तयार आहे. कुरडई तळून घेते. तर पुरी तळून घेऊया. पुरी अशी मी लाटून घेतल्यात चपातीसारख्या, त्या आपण तळून घेऊया. बघा कशा टम्म फुगल्या आहेत. पुरी आपल्याला मीडियम गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत. ती तळून झाली आहे. आता याला मी काढून घेते. बघा किती मस्त टम्म फुगली आहे. दुसरी देखील टाकली. पुरी पण आपली तळून झाली आहे. अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेते. बघा, ही पण कशी टम्म फुगली आहे. आता मी सर्व पुऱ्या तळून घेते. गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.